कल्याण डोंबिवलीमध्ये मनसे नेते राजू पाटील आणि भाजपचे नेते दीपेश म्हात्रे यांच्यामध्ये जोरदार राजकीय शाब्दिक चकमक सुरू आहे। राजू पाटील यांनी रवींद्र चव्हाणांना रिक्षा चालवण्यावरून खोचक टोला लगावलेला होता। यावरती दीपेश म्हात्रेंनी पलटवार केला की त्या दवाखान्यासाठी रवींद्र चव्हाणांनी काय केलं, तिथे पोस्टमार्टमचं आणून ठेवलं, तिथे रक्त वाहून आल्यातनं त्या गटारातनं 3-1,000 लोकांच्या कंप्लेंट आल्या, त्यांच्यासाठी काय केलं हे कोणीच उत्तर दिलं नाही। राजू पाटलांनी 10 लाख भाडं। अरे बाबा, तुमचा दादा रिक्षा चालवत होता, मर्सिडीजमध्ये फिरत होतो मी खानदानी। एक टीका केली की मी मर्सिडीजमध्ये फिरतो आणि रवींद्र चव्हाण साहेब रिक्षा चालवायचे। अरे रिक्षा मंत्रालयापर्यंत पोचली, रिक्षा महाराष्ट्रभर पोचली, यांची मर्सिडीज जी आहे ती पलावाच्या ट्रॅफिकमध्ये अडकून राहिली। त्याच्यामुळे त्यांनी त्यांचा स्वतःचा विचार करावा, त्यांनी त्यांचा स्वतःचं पहिले स्वतःमध्ये काय कर्तृत्व आहे ते बघावं आणि नंतर आपण कोणावर टीका करतोय ते टीका कराव्या।